आज मी तुमच्या सर्वांसाठी मस्तपैकी असा स्पंजी ढोकळा आणि याचं पीठ कसं बनवायचं याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे, 1.5 किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, पावशर पांढरी उडीद डाळ घेतलेली आहे, 210 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे. इथे मी लिंबू पावडर 100 ग्रॅम आहे, पण मी याच्यातली फक्त 75 ग्रॅम वापरणार आहे. इथे आता हे सर्व मिक्स करून या सर्व डाळी एकजीव करून घ्यायच्या आहे. सोबत तांदूळ पण व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण घरघंटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये 3 नंबरची चाळण वापरून जाडसर अशी दळून घ्यायचं आहे. आपण गरमळीत म्हणतो त्या पद्धतीने हे दळून घ्यायचं आहे. इथे मी 275 ग्रॅम साखर घेतलेली आहे. साखरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. इथे मी 75 ग्रॅम लिंबू पावडर घेतलेली आहे, याला सायट्रिक ॲसिड असेही म्हणतात. आणि यामध्ये 60 ग्रॅम सोडा आणि हे सर्व मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. इथे आता बारीक असं दळून झालेलं आहे. इथे आपण जे पीठ दळलेलं आहे गिरणीमधून ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आहे. त्यामध्ये आता जे आपण मिक्सरला दळलेलं आहे लिंबू पावडर, सोडा, साखर हे सर्व या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. सोडा, साखर आणि लिंबू पावडर हे व्यवस्थित असं सर्व पिठाला लागलं गेलं पाहिजे. यामध्ये आता 60 ग्रॅम मीठ पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे पुन्हा एकदा चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पीठ आणि साखर, लिंबू पावडर, सोडा, मीठ हे सर्व एकजीव होतील. आणि हे एका हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे 3 ते 4 महिने सहज टिकतं. इथे मी आता ढोकळा तयार करण्यासाठी एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्यामध्ये एक छोटासा लिंबाचा रस म्हणजे 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि जे आपण पीठ दळलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि यामध्ये फक्त थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून जोपर्यंत हे बॅटर व्यवस्थित असं होत नाही तोपर्यंत हे एकाच दिशेने फिरवायचं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा फिरवल्यामुळे एकदम छान हे पीठ झालेलं आहे. ढोकळा लावण्यासाठी तुमच्याकडे जर कुकरचं भांडं असेल म्हणजे तो डबा असेल त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे पीठ ओतून घ्यायचं आहे. हा ढोकळा 30 ते 40 मिनटं वाफवून घेण्यासाठी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी आणि ती जाळी टाकून अशा पद्धतीने हा डबा ठेवून घेतलेला आहे. आणि झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे. हा डबा त्यामध्ये ठेवून 30 ते 40 मिनटं यामध्ये बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे. 30 ते 40 मिनटानंतर झाकण खोलून तुम्ही चाकूने असं हे चेक करू शकता. जर चाकूला थोडंसं पीठ लागलं तर समजून घ्यायचं की अजून हा बाकी आहे, पण काही लागलंच नाही तर हा ढोकळा झालेला आहे. तो गार करेपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊयात. फोडणी तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये 4 ते 5 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग आणि 1 चमचा साखर आणि थोडंसं पाणी म्हणजे अर्धा ग्लास पाणी थोडंसं चमच्याने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ती साखर यामध्ये विरघळली जाईल. आणि यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. 5 मिनिटात गॅस बंद करून तोपर्यंत आपण हा ढोकळा काढून घेऊयात. ढोकळा गार झाल्यानंतर त्याच्या अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि प्लेटमध्ये
डबा उलटा करून ढोकळा आपला काढून घ्यायचा आहे। अगदी एकदम छान असा हा ढोकळा निघालेला आहे। एकदम स्पंजी असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याचे आपण काप करून घेणार आहोत। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने काप करून घ्यायचे आहे। एकदम मस्त जसा आपल्याला बाजारामध्ये मिळतो त्याच पद्धतीने हा ढोकळा होतो। तुम्ही जर या पद्धतीने हे पीठ बनवलं म्हणजेच प्रीमिक्स बनवलं तर तुमचाही ढोकळा असा स्पंजी होईल। यावर आता ही फोडणी टाकून घेऊया। जर तुम्हाला लगेच खायचा असेल तर ही ओलसर फोडणी तुम्ही यावर टाकून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतला आहे। तुम्ही बघू शकता एकदम स्पंजी असा हा ढोकळा झालेला आहे। एकदम मस्त, चवीलाही खूप छान होतो। एकदम मस्त असा जाळीदार झालेला आहे ढोकळा, तुम्ही बघू शकता। कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी फूडी फॉरएव्हरला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा।